तर बघा, ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर अँड कंपोनंट आणि परफॉर्मन्स या टॉपिकचा जो एक अतिमहत्त्वाचा न्यूमेरिकल आहे तो आपण घेत आहोत. ओके, ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर आणि परफॉर्मन्स. तर त्यातला परफॉर्मन्सचा पार्ट आहे. काय म्हणलंय? अ 3 फेज लाईन ऑफ 5 किलोमीटर. एक 5 किलोमीटरची लाईन आहे. किती? 5 किलोमीटरची आणि 3 फेज आहे. ओके, लेन डिलिव्हर अ 5000 किलोवॅट. पॉवर किती आहे? 5000 किलोवॅट आहे. ॲट अ पॉवर फॅक्टर ऑफ 0.8 लॅगिंग. पॉवर फॅक्टर काय? 0.8 लॅगिंग टू अ लोड. ओके, तर लोड साईडला पॉवर फॅक्टर काय? 0.8 लॅगिंग आहे. द रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स पर किलोमीटर. प्रत्येक किलोमीटरला किती आहे? किती? 0.2 ओहम रेजिस्टन्स आहे आणि रिॲक्टन्स किती आहे? 0.5 ओहम रिॲक्टन्स आहे प्रत्येक किलोमीटरला. असे किती किलोमीटर आहेत? 5 किलोमीटर रिस्पेक्टिवली. इफ द व्होल्टेज ॲट द सप्लाय एंड इज मेंटेन ॲट 11 kV. तर सप्लाय एंडला आपण इनपुटला किती देतोय? 11 kV येतोय. आणि कॅल्क्युलेट द सेंडिंग एंड व्होल्टेज. ओके, सप्लाय एंडला म्हणजे आपण जिथं सप्लाय देतो ना त्याचा व्होल्टेज किती आहे? 11 kV आहे. तर आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज काढायचं आहे. म्हणजे सप्लाय देतो म्हणजे याला सप्लाय नाही, लोकांना जे सप्लाय प्रोव्हाइड करतोय. म्हणजे ॲक्च्युली तर सप्लाय व्होल्टेज म्हणजे काय? रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आहे. आणि काय काढायचं आपल्याला? कॅल्क्युलेट द सेंडिंग एंड व्होल्टेज अँड इफिशियन्सी. काय काढायचं आहे? सेंडिंग एंड व्होल्टेज आणि इफिशियन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. कशी करायची ते बघू. सगळ्यात पहिले गिवन डेटा लिहायचा आहे. काय म्हणलंय? रिसिव्हिंग एंडचा पॉवर फॅक्टर किती आहे? 0.8 आहे. त्याच्यानंतर अजून काय दिलंय? टोटल रिसिव्हिंग एंडची पॉवर दिली. ओके, पॉवर डिलिव्हर किती डिलिव्हर होते? 5000 किलोवॅट म्हणजे 5 मेगावॅट सुद्धा देऊ शकतात ते. त्याच्यानंतर XR आणि XL दिलंय. ओके, XL रिॲक्टन्स आणि रेजिस्टन्स दिलंय. हे कसं आहे? पर किलोमीटर आहे. प्रत्येक किलोमीटरला दिलंय. तर आपल्याला किती किलोमीटर टोटल? 5 आहे. मग 5 किलोमीटरचं टोटल रेजिस्टन्स आणि टोटल रिॲक्टन्स काढून मोकळे व्हा. ओके, ते तुम्हाला काम आहे. काय विचारलंय? फाइंड. काय विचारलंय? टू फाइंड. काय फाइंड आउट करायचंय? सेंडिंग एंड व्होल्टेज आणि इफिशियन्सी हे दोन फाइंड आउट करायचं आपल्याला. सेंडिंग एंड व्होल्टेज आणि इफिशियन्सी फाइंड आउट करायची. तर सगळ्यात पहिले तुम्ही काय काढा? करंट काढा. कोणता करंट? सेंडिंग एंडचा करंट काढा. तर करंट I इज इक्वल्स टू काय? PR म्हणजे काय? रिसिव्हिंग एंड पॉवर. रिसिव्हिंग एंडचा पॉवर आहे आपला. रिसिव्हिंग एंडचा करंट काढायचा आहे. तर रिसिव्हिंग एंड करंट काढण्यासाठी रिसिव्हिंग एंड पॉवर डिवायडेड बाय √3 VL cos ऑफ I. का बरं? कारण तुम्हाला माहिती आहे PR इज इक्वल्स टू काय? √3 VL IL cos ऑफ I. तर ILच्या ऐवजी इथं काय घ्यायचं आहे? रिसिव्हिंग एंडसाठी RR घ्यायचं आहे. ओके, आणि याच्यावरून आपण IR इज इक्वल्स टू PR डिवायडेड बाय √3. तर इथं R म्हणजे काय? लोड करंट. ठीक आहे, R घेऊ आपण. VLच्या जागी VR घेऊ. इथं VRच म्हणलंय. तर PRच्या जागेवर काय टाकायचं आहे? हे PR टाकायचं आहे. VRच्या जागेवर काय टाकायचं आहे? हे VR टाकायचं आहे. आणि cos ऑफ IRच्या जागेवर पॉवर फॅक्टर टाकायचं. याला सिम्प्लिफाय करायचं. हे किती आलं? 320 अँपिअर आलं. तर हा काय कोणता करंट आला? रिसिव्हिंग एंड करंट आला. तर पॉवर रिसिव्ह किती होते? 320 व्होल्ट 320 अँपिअर करंट आणि पॉवर आहे 11 kV. तर आपल्याला काय काढायचं आहे? किती व्होल्टेज सेंड करते ते काढायचं. तर तुम्हाला माहिती आहे सेंडिंग एंड व्होल्टेजचा फॉर्म्युला फॉर लॅगिंग पॉवर फॅक्टर. लॅगिंग किंवा 0 पॉवर फॅक्टर असेल तर इथं तुमचं प्लस येईल. लॅगिंग किंवा 0 पॉवर फॅक्टर असेल तर तिथं प्लस येईल. फॉर्म्युला तोच आहे. VS इज इक्वल्स टू VR प्लस I इन ब्रॅकेट R cos ऑफ फायर प्लस XL साइन ऑफ फायर. तर VRच्या जागेवर VRची किंमत टाका. आयच्या जागेवर ही आयची 328 किती 328 आली का 320 रे 328 आली. ओके 328 अँपिअर.
एकदा कॅल्क्युलेट करून पहा बरं पटकन. 328 ॲम्पियर. सर हे 328 टाका, हे आर इथे आरला आर टाकून द्या, कॉस ऑफ फायरला कॉस ऑफ फायर टाका, एक्सेलला हे टाका. आता साइन ऑफ फायर हा काय प्रकार आहे, तर तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे तुम्हाला, कॉस जो अँगल आहे त्या कॉस अँगलला तुम्हाला काय करायचं आहे, अँगल काढायचा आणि तो साईनमध्ये टाकायचा. ओके. हां, इथं अंडर रूट राहिल्यामुळं त्याची व्हॅल्यू थोडी वेगळी येते, ती काढून घ्या, अंडर रूट टाकून घ्या. ओके, कॅल्क्युलेट करा. हे 328 आहे. आता तुम्हाला माहिती आहे व्ही एस काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. ओके, तर इथं तुम्हाला प्लस कशासाठी घ्यायचं आहे, लॅगिंग लिडिंगसाठी प्लस घ्यायचं आहे. येते लक्षात. लॅगिंगसाठी आणि झिरोसाठी प्लस घ्यायचं आहे, लिडिंगसाठी मात्र मायनस घ्यायचं आहे. तर लिडिंगचा विचार आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम डिटेलमध्ये बघितले त्यावेळेस तुम्ही बघितला असेल. आता व्ही आरची किंमत टाका, ही टाका. आता इथं कॉस फाय किती आहे रे, कॉस फाय इज इक्वल्स टू किती, 0.8. मग फाय इज इक्वल्स टू काय, कॉस इनवर्स ऑफ 0.8. जे काय अँगल येईल, किती अँगल येतो पहा बरं, तो अँगल टाका साईनमध्ये, साइन ऑफ दॅट अँगल 78 पॉईंट काय येतं बघा, 0.6 येते. कॉस इनवर्स ऑफ 0.8 करा पटकन. ओके, 36.86 येते आणि साइन ऑफ आन्सर केल्याच्या नंतर 0.6 येतं. तर हे 0.6 आहे. तर याला सिम्प्लिफाय केलं तर हे येईल 11,754 व्होल्टेज. किती येईल, 11,754 व्होल्टेज. म्हणजे इकडं रिसिव्हिंग एंडला किती आहे, 11,000 आहे, सेंडिंग एंडला किती आहे, 11,754. तर हे 754 काय आहे, ड्रॉप आहे. ट्रान्समिशन लाईनमधून जाताना ते तेवढी ड्रॉप होऊन जातो. आता आपल्याला टोटल कॉपर लॉस काढायचा आहे. काय करायचं आहे, टोटल कॉपर लॉस. सिंगल फेजसाठी आपण काय करतो, I2R घेतो, पण 3 फेजसाठी आपल्याला 3I2R घ्यावा लागेल. मग 3 इंटू I2 म्हणजे 328चा स्क्वेअर इंटू R. याला सिम्प्लिफाय जर केलं तर टोटल व्होल्टेज ड्रॉप एवढा वॅटमध्ये येऊन जाईल. इथं लक्षात, टोटल व्होल्टेज ड्रॉप तेवढ्या वॅटमध्ये येऊन जाईल. आता इफिशियन्सी इज इक्वल्स टू PR डिवायडेड बाय PR प्लस लॉसेस इंटू 100. तर PR किती आहे तुमचं, 5000 किलोवॅट आहे. ओके, हे किलोवॅटमध्ये, किलोसाठी ते 1000 घेतलं आहे, त्याच्यानंतर हे 5000 इंटू हे किलोसाठी 1000 घेतलं आहे, आणि हे वॅटमध्ये आहे, तर ह्याला वॅटमध्ये जसं तसं ठेवा इंटू 100. याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे येईल 93.93%. म्हणजे ही आली इफिशियन्सी. तर ही काय आहे, इफिशियन्सी. ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी एवढी आहे. आता व्होल्टेज रेग्युलेशनसुद्धा काढायला विचारला जाऊ शकतो, ते पण आपण काढून घेऊ. तर व्होल्टेज रेग्युलेशन काढायचं आहे, कसं काढणार, 2 मिनटं लक्ष द्या. चला, व्होल्टेज रेग्युलेशनसुद्धा आपण काढून घेऊ. कसं काढणार, पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल्स टू काय असतं फॉर्म्युला, VS मायनस VR डिवायडेड बाय VR इंटू 100. मग VS किती रे, 11,754 मायनस 11,000 डिवायडेड बाय 11,000 इंटू 100. सांगा बरं किती येते, सांगा. 754 डिवायडेड बाय 11,000 गुणिले 100. करा बरं पटकन. 754 डिवायडेड बाय 11,000 गुणिले 100. तर हे 0 कटलं तर हे किती येईल, 754 भागिले 110. करा. हे या न्यूमरिकलमध्ये विचारलं नाही, परंतु हे आपण मुद्दाम याच्यासाठी घेतो की या टाईपचा ॲडिशनल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ. किती, 6.8%. ओके, तर एवढं रेग्युलेशन आहे. तर हे रेग्युलेशन तुम्हाला पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन म्हणून विचारतात. येते लक्षात, कळालंय. समजा लीडिंग पॉवर फॅक्टर असेल तर हे व्होल्टेज रेग्युलेशन कसं येते, मायनस येते. येते लक्षात. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे कशा पद्धतीने. ओके.